नानी येऊ का आत? कोण? शेंडे गुरुजी या या ना, बसा. आज कसं काय येणं केलं? नानी, देवळाच्या मागे वेलीला पहिला भोपळा आला. ती वेल सुद्धा तूच लावली होतीस ना, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आलो मी. घे. वा, चांगला आहे की रे. केवढा मोठा आहे. आणि चांगली भाजी कर आणि मला बोलव जेवायला. हो, नक्की नक्कीच. अरे, तुम्ही अजून इथेच? घरी नाही गेलाय? गाव फिरायला थांबलात वाटतं की आमच्या मोडक नानीचा होमस्टे तुम्हाला पसंत आलाय? अहो गुरुजी, तुम्हीच आम्हाला थांबायला सांगितलं ना. उद्या आणखी एक पूजा आटपा आणि मग घरी जा असं म्हणालात तुम्ही. मी कधी तुम्हाला बोललो? आणि उद्या कोणताही पूजाविधी नाहीये देवळामध्ये. अहो गुरुजी, असं काय करताय? दुपारीच तर भेटलात तुम्ही आम्हाला. तुम्हीच तर म्हणालात की पूजा नाही केली तर मग देवाचा कोप होईल गावावर. हा, काय तेच काय बोलताय? मी कसं असं बोलेन? मुळात सकाळच्या पूजेनंतर तुम्ही आत्ता भेटताय मला. अहो गुरुजी, दुपारी आम्ही घरी जायला निघालो होतो तेव्हा आमच्या डोक्यावर नारळ पडणार होता. तिथेच तुम्ही आम्हाला भेटलात. आणि एक गृहस्थ आले होते पूजेचं सामान घेऊन. तुम्हाला सोमन गुरुजींना द्यायला सांगितलं. छे, काय तेच काय? थट्टा करताय काय? ओ, मी तुम्हाला भेटलो आणि माझ्याच लक्षात नाही? तुम्ही दुसऱ्या कोणाला भेटला असाल. नाही नाही गुरुजी, अहो तुम्हीच होतात. आपणच भेटलो होतो. छे, शक्यच नाहीये. आणि कोणती पूजा करायची होती हो? उद्या रक्तलालिमा योग सुरू होतोय. त्यामुळे आज रात्रीपासून उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्य मावळेपर्यंत रामेश्वराचं मंदिर बंद राहणार आहे. काय? अहो पण गुरुजी, तुम्हीच दुपारी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटतं तुम्ही जागेपणी स्वप्न बघताय. चला, मला निघायला हवं. देऊळ बंद करायचंय. नानी, येतो का मी? गुरुजी, ओ शेंडे गुरुजी, थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. हे असे काय गुरुजी? स्वतःच म्हणाली पूजेसाठी थांबा आणि आता पलटी मारतायत. मला काय वाटतं ना, गुरुजी जरा विसरभोळे असतील. गोष्टी विसरण्याचा आजार असेल त्यांना. नाही नाही, विसरभोळे नाहीयेत ते. बघितलंस ना, नानीने रामेश्वराच्या मंदिरामागे लावलेल्या भोपळ्याच्या वेलीला आलेला पहिला भोपळा बरोबर नानीसाठी घेऊन आले ते. मला काहीतरी गडबड वाटते. शिवा, अरे काही गडबड वगैरे नाहीये. तू ना उगीच नको तेवढा विचार करतोय या गोष्टीचा. आता आज इथे राहिलोय ना, मग एक छोटीशी पिकनिक म्हणून एन्जॉय करूयात आणि उद्या सकाळी निघूयात. बरं नानी, तू सांगितलेलं आणतो. हा, आठवणीने. नक्की आणतो. नानी, आमचं जेवण झालंय. तुम्ही झोपा, आम्ही थोड्या वेळ बाहेरच बसणार आहोत. जरा शतपावली करतो. हो, आणि मी तुमच्याच खोलीत येईल झोपायला. शिवाय इकडे ओसरीवर झोपणार आहे. हो,
नानी काय झालं? अशा का बघताय तुम्ही? नानी काय झालं? आलोच आम्ही. चल. रक्तलालिमा योग सुरू होतोय आणि या दोघांच्या मृत्यूचाही यांना मी संपवणार, कायमचा संपवणार आहे. शिवा, मोडक नानी तुला जरा वेगळ्या नाही वाटल्या? हो, वाटल्या खऱ्या. अरे आपल्याशी काही बोलतच नव्हत्या. थोड्या वेळ पूर्वी किती छान गप्पा मारत होत्या आपल्याशी, पण आता गप्प गप्प आहेत. कदाचित ना त्यांची झोपायची वेळ झाली असेल. ते गावाकडे लोकांची जरा पांगापांग खूप लवकर होते. बघ ना किती शांतता आहे, लोकांचा आवाजच येत नाही काही. अगदी सामसूम झालंय सगळं. आणि ते शेंडे गुरुजी ते बोलले ना काय ते कसला रक्त लालिमा योग आजपासून सुरू होतोय ना. नानी नाही का मगाशी म्हणत होती रक्त लालिमा योग सुरू झाल्यावर गावातली माणसं रात्री घराबाहेर नाही पडत. शिवा, हे मुहूर्त, योग, प्रहर या सगळ्या गोष्टींवर ना माझा विश्वासच नव्हता. म्हणजे हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे, या सगळ्याला काही अर्थ नसतो असंच मी मानायचे. पण आता या गोष्टींवर विश्वास बसतोय आणि मला हे कळू लागलंय की आपल्या मनाला एखादी गोष्ट पटत नसली ना, त्या सगळ्यांवर लगेच आक्षेप घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जी गोष्ट आपल्याला पटत नाही, ज्या गोष्टीवर आपला विश्वास नाही, जी गोष्ट आपल्याला खोटी वाटते, त्या गोष्टीची खरी बाजू समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. जे डोळ्यांना दिसतं तेच खरं असं सगळं मानून चालणं खूप चुकीचं आहे. जे डोळ्यांना दिसत नाही तेही अस्तित्वात आहे हे मान्य करायलाच हवं. बोला. ये भावा कुठे आहेस? अरे घरी कधी येणार आहेस? उंबरगावला आलोय. उंबरगावला का रे? असंच जरा फिरायला. फिरायला?